सकाळ मंडळी, मी आणि मित्र आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. तर आज सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे आणि आज आम्ही भात लावणीला सुरुवात करतो आहे. गावात भरपूर जणांनी सुरुवात केली आहे. काल केले, कोणी परवा केले, पण आम्ही आजपासून करतो आहे. तर तुम्हाला दाखवतो आमच्याकडे भात लावणी कशी करतात. तर मंडळी, आपल्याकडे शेतीची सुरुवात जून महिन्याच्या स्टार्टिंगला केली जाते. जूनच्या स्टार्टिंगला ज्यावेळेस पावसाची सुरुवात होते त्यावेळेस पेरणी केली जाते. त्यानंतर उकळणी केली जाते, बेर केला जातो आणि 20-21 दिवसानंतर पेरणी केलेली रोपे लावायला तयार होतात. त्यानंतर भात लावणीला सुरुवात केली जाते. भात लावण्यासाठी खूप जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. तर मित्रांनो, तिकडे समोर व्हाल आहे आणि त्या व्हालाचं पाणी आम्ही घेतलेलं आहे आणि ह्या 2 मल्या आमच्या बाजूच्या काकांच्या आहेत. तर इथून पाणी घेतलेलं आहे, हे बघा. मंडळी, आम्ही 3 कुटुंब एकत्र येऊन शेती करतो. त्यामुळे शेती करताना कंटाळा येत नाही आणि एकमेकाला मदत होऊन शेतीची कामे लवकरात लवकर पार पाडली जातात. पप्पाने आधी थोडंसं भात काढून ठेवतात. सगळ्या मालांना पाणी तर लागलं आहे. आता भात काढून झालं की भात लावायला सुरुवात करू. काय हे जरा कठीण असते ते काढायला. नाही सुकलाय म्हणून. पप्पा इथं नट टाईट करून घेतोय फालांचं, कारण की याच्या फालाच्या पाती आहेत त्या नट टाईट नसेल तर चिखलात पडतात आणि भेटत नाहीत. त्यामुळं आधीच टाईट करून ठेवलेलं बरं. पाऊस आला आणि कोंबडी पण गारटली, सावलीत येऊन थांबले. यावर्षी देखील जूनच्या स्टार्टिंगला पाऊस पडला, पेरणी झाली आणि त्यानंतर पाऊस 10-15 दिवस पडलाच नाही. त्यामुळे रोपांची वाढ थांबली आणि त्यानंतर 20-21 तारखेला पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे यावर्षी भात लावणी थोडी उशिरा केली जात आहे. तर मशीनला थोडा एअर पकडला, मशीन चालू होत नाही आणि पप्पा बघतोय मशीनला काय झालं ते. शेवटी फायनली पप्पाने चालू केलेली आहे. तर मित्रांनो, पप्पाने मशीन चालू केली आणि आता नांगरायला सुरुवात केली आहे. आम्ही ही पहिल्यांदा ही मली लावतोय, त्यानंतर ती बाजूची छोटी. आमच्याकडे मली म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करा. तर अशा प्रकारे आमच्याकडे बांधावरती चिखल टाकला जातो. बांधावर गवत रुजू नये म्हणून. गवत रुजलं की भाताला त्रासदायक असतं. आपली पहिली चिखल झालेली आहे आणि मम्मीने तिकडे लावायला सुरुवात केलेली आहे. मस्त झालं चिखल, पडलं होतं. तर मंडळी, आमचे एका मळीची चिखल झालेली आहे. इथं पप्पा आणि मम्मी भात लावत आहेत आणि तिकडे खालती बाबू काका आणि काकी दाढ काढत आहेत.
आमची आता एक मध्ये लावून झाले आणि आता आम्ही न्याहारी करायला चाललो आहे. तर आत्ताच न्याहारी झाली आणि आत्ता परत चाललो आहे. तर मित्रांनो, आता आमची दुसरी चिखलसुद्धा झाली आणि आता मशीन खालच्या मळ्यात घेतले. ही लहान होती त्यामुळे लगेच झाली. आता खालची मध्ये तिच्यामध्ये जास्त वेळ लागेल कारण की ती थोडी मोठी आहे. तर मंडळी, आता आमची तिसरी मळीसुद्धा झाले आणि भात लावायला सुरुवात केली मम्मीने त्या साईडून. आठ तारखेचा पेरा आहे ना? आज 3 तारीख आली. अरे 25 दिवस. तुला मागणं पेरलं ना? मम्मी आणि बाबू आता भात लावत आहेत. पप्पा गायकडे गेलेत आणि काकी इकडे भात काढते. या साईडला सुद्धा भात लावणी चालू आहे. भयानक भयानक पाऊस. बघू शकता तुम्ही किती मोठा पाऊस आलाय. तर पोट भरून जेवण केलं आणि आता परत चाललोय शेतात. तर मंडळी, ही आमची नदी आहे.
आज आम्ही ही एक मळी लावलेली, ही बाजूची एक, ही खालची आणि त्याच्या खालची, अशा 4 मळ्या लावलेल्या. तर मंडळी असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.